नमस्कार. बैलगाडा क्षेत्रामधील टॉपचे बैल आणि इतरसुद्धा बैल यांना बऱ्याचशा दिवसांनंतर 21 तारखेचे मैदान धावण्यासाठी मिळत आहे आणि हे मैदान रहाटणी येथे होत आहे. श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान असणार आहे आणि या मैदानावर कोणकोणते बैल येणार आहेत आणि या बैलांमध्ये कोणकोणते पैरे होणे आवश्यक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया थोडक्यात. तर मित्रांनो, या मैदानावर येणार आहेत बैल ते म्हणजेच बकासूर. सप्तहिंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानावर असणार आहे. त्यानंतर कळंबीचा शंभूसुद्धा या मैदानावर असणार आहे. तसेच बऱ्याचशा दिवसाच्या विश्रांतीनंतर मैंब्यासुद्धा आपणास या मैदानावर दिसणार आहे. सदाभाऊ मास्तर यांचा मैंब्या आणि ठाकूर हे दोनही बैल आपणास या 21 तारखेच्या मैदानावर दिसणार आहेत. तसेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा या मैदानावर आपणास दिसणार आहे. तसेच फाजिलराव हा सुद्धा या मैदानावर येणार आहे. बागड हा सुद्धा या मैदानावर असणार आहे. त्याचबरोबर एम नाना यांचा राजासुद्धा या मैदानावर असणार आहे. पैलवान हा बैलसुद्धा या मैदानावर असणार आहे. सातारा एक्सप्रेस बलमा हा सुद्धा 21 तारखेच्या मैदानावर दिसणार आहे. तसेच शिरसवडीची रायफल हा सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा येणार असल्याची चर्चा या मैदानावर आहे. तसेच दोरलीचा हारण्या हा सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि सुंदर म्हणजेच सप्तहिंद केसरी सुंदर हा सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि नाशिक एक्सप्रेस गुरु हा सुद्धा या मैदानावर असणार आहे. त्याचबरोबर पिस्टनसुद्धा या मैदानावर येणार आहे. पिस्टन आणि बैजा यांचा पैरा असल्याची चर्चा सध्या चालू आहे. त्याचबरोबर सचिन शेट वाई यांचा रायफल 81-81 आणि आदत सिकंदर हे दोनही बैल सचिन शेट यांचे या 21 तारखेच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत. तसेच कॉकटेल हा सुद्धा या मैदानावर येणार आहे. लारासुद्धा या मैदानावर असणार आहे. बावऱ्या आणि घरनिकीचा राजासुद्धा असणार आहे. आणि यामध्ये विशेष सांगायचे झाल्यास आत्ताच पार पडलेल्या खासदार केसरी या मैदानावरील 1 नंबरचे मानकरी लखन आणि देवाभाई हे सुद्धा या मैदानावर असणार आहेत. खासदार केसरीच्या मैदानावर मुलाखती दरम्यान लखनचे मालक यांनी सांगितले होते की आम्ही 18 तारखेच्या मैदानावर हजर असणार आहोत आणि 18 तारखेचे मैदान कॅन्सल झाले. आता ते 21 तारखेच्या मैदानावर येणार आहेत. लखन 100% असणार आहे. देवाभाई असला तर ठीक, परंतु लखन तरी असणारच आहे. म्हणजे या मैदानावरील 1 नंबरची मानकरी या 21 तारखेच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळतील. त्याचबरोबर बिंजोड क्षेत्रामधील बेचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा मथुर हा सुद्धा घाटावर आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण थोडक्यात पाहूया पैऱ्यांविषयक. तर मथुर आणि रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर यांचा पैरा या बिंजोडमध्ये होता आणि हाच पैरा या 21 तारखेच्या मैदानावर असणार का? आणि बरेचसे चाहते मथुरप्रेमी आणि सुंदरप्रेमी यांचे म्हणणेसुद्धा हेच आहे की या 21 तारखेच्या मैदानावर सुंदर, आदत सुंदर आणि मथुर यांचा पैरा असणे आवश्यक आहे. आता आपणा सर्वांस अपेक्षा लागून आहे ती म्हणजे बकासूरचा पैरा कोणता असणार. तर सध्या
चर्चा चालू आहे बकासूर आणि कळंबीचा शंभू यांचा पायरा या मैदानावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परंतु माझ्या म्हणण्यानुसार बकासूर आणि शिरसवडीची रायफल जर या मैदानावर पायरा असला आणि बारीक ड्रायव्हर असला तर धुरळाच धुरळा होणार आहे। परंतु पाहूया आयत्या वेळेला कोणता पायरा होत आहे। तसेच सदाभाऊ मास्तर रेटरेकर यांचा ठाकूर व लक्षा यांचा पायरा सांगितला जात आहे। तसेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा व फाजिलराव यांचा पायरा सांगितला जात आहे। तसेच आपणास माहीतच आहे सप्तहिंद केसरी सुंदर हा आणि त्याचा पायरा बऱ्याचशा मैदानावर आपण पाहिलेला आहे, तो म्हणजेच गुरु आणि सप्तहिंद केसरी सुंदर यांचा पायरा असण्याची शक्यता आहे। तसेच पिस्टनचा पायरा सांगण्यात येत आहे, तो म्हणजे बैजा आणि पिस्टन हे या मैदानावर धावण्याची शक्यता आहे। परंतु आपल्या म्हणण्यानुसार पिस्टन आणि कॉकटेलचा पायरा जर असला तर या मैदानावर धुरळाच होणार। तसेच इतरही पैरे हे सांगण्यात येत आहेत, परंतु ते वेगवेगळे पैरे सांगण्यात येत आहेत। महिब्या व भारत सप्तहिंद केसरी भारत यांचा पायरा या मैदानावर असण्याची शक्यता बरेचसे महिब्या प्रेमी सांगत आहेत। बरोबर मुंबई द्वारलीचा हरण्यासुद्धा या मैदानावर असणार आहे। हरण्या आणि घरनिकीचा राजा यांचा पायरा असला तर नक्कीच या 21 तारखेच्या मैदानावर धुरळा होणार आहे। तसेच सचिन शेठ वाई यांचा रायफल 8181 याचा पायरा आपल्या म्हणण्यानुसार कोणता असू शकतो। तसेच आदत सिकंदर याला कोणत्या पायऱ्याची आवश्यकता आहे आपल्या म्हणण्यानुसार। तसेच बावऱ्या आणि लाराचा पायरा हा सातारा एक्सप्रेस बलमा याच्यासोबत होण्याची शक्यता आहे। लारा आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडी खूप धावताना दिसत आहे आणि चांगल्या प्रकारे धावत आहे। तसेच बागडला कोणता पायरा असू शकतो, पैलवान आहे, पैलवानला कोणता पायरा असू शकतो। मित्रांनो, आपल्या म्हणण्यानुसार रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा व फाजिलराव यांचा पायरा सांगण्यात येत आहे। परंतु सर्जासाठी आपल्या म्हणण्यानुसार कोणता पायरा योग्य असू शकतो। तसेच बरेचसे टॉपचे बैल यामध्ये आहेतच या मैदानावर येणारे। त्यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा बऱ्याचशा दिवसांनंतर या ओपनच्या मैदानावर येणार आहे। तर धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनेलला सबस्क्राईब